अकोल्यातील मुख्य अंडरपास पाण्यात बुडाल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. अनेक वाहने या पाण्यात अडकली आहेत. पाहणी दरम्यान साजिद खान पठाण यांनी भाजपवर भ्रष्टाचाराचा आरोप करत पागल विकास सुरू असल्याची टीका केली आहे. अकोल्यातील मुख्य भुयारी मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. ऐन उन्हाळ्यातही या अंडरपासमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. परिणामी दुचाकी आणि चारचाकी वाहने पाण्यात अडकून मोठ्या त्रासाला सामोरे जात आहे. याच परिस्थितीची पाहणी काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांनी केली. पाहणी दरम्यान त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. हे विकासाचे काम नाही, हा पागल विकास आहे असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. त्यांनी या अंडरपाससाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केला असतानाही त्याच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांच्या मते भ्रष्टाचारामुळेच या भुयारी मार्गाचे निकृष्ट काम झाले आणि नागरिकांना याचा फटका बसत आहे. या संपूर्ण प्रकारावर प्रशासनाने तातडीने कारवाई करावी आणि संबंधित ठेकेदारावर कठोर पावले उचलावीत अशी मागणी त्यांनी केली आहे. शहरातील पायाभूत सुविधांचा असा ढिसाळ कारभार नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे.